हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण इथे मुगाच्या डाळीचं खमंग असं वरण बनवणार आहे तुपाच्या फोडणीमध्ये। तर इथे बघा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं डाळ आपली लगेच शिजली जाते। आणि ही मुगाची डाळ आहे, स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायची ह्याला। आणि बारीक डाळ आहे एकदम आपली ही गावरान। गरम पाण्यात काय होते लवकर शिजली जाते आपली डाळ। आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये, म्हणजे मस्त डाळ शिजली जाते आपली। तुरीच्या डाळीचा मी काय जास्त वापर करत नाही, पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे। तर तुम्ही मिक्स डाळीचं पण वरण बनवू शकता, खूप छान लागतं मिक्स डाळीचं। आणि लहान मुलांसाठी ना हे वरण असं खूप पौष्टिक आहे। आणि ह्याच्यामध्ये ना 1 टोमॅटो आणि 2-3 हिरवी मिरची कापून घेतलेले, म्हणजे डाळीसोबतच ते शिजून जाणार। कुकरपेक्षा अशी टोपात शिजवली ना कुंडामध्ये तर खूप छान लागते डाळ। नुसतं असं वरण शिजवून जरी आपण मुलांना दिलं ना खायला तरी खूप छान लागतं, लहान बाळाला वगैरे। त्याच्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची नाही टाकायची, फक्त मुगाची डाळ शिजवून घ्यायची मस्त अशी। आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि तूप टाकायचं। तर लहान मुलांना पेय द्यायला ना हे खूप छान लागतं, पौष्टिक आहे असं हे वरण। मी लहानपणी मुलाला असंच करायची, गावी असताना मस्त चुलीच्या हारामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकायची आणि मस्त हारावरती शिजवून जायची अशी गाळ। म्हणजे थोडंसं डाळ आणि थोडंसं तांदूळ टाकायचे, मस्त गाळ असं हारावरती शिजायचं ते एकदम। मस्त तूप टाकून तो खायचा असं छानपैकी, मस्त लागतं हे वरण असं। आता आपण नाही तर हे तूप टाकून घेतलेले मी ह्याच्यात 2 चमचे। आणि आपण हे ना लसूण बारीक असा ठेचूनच घ्यायचा वरणाला कधी पण। आणि अद्रक पण खिसून घेतलेले इथे। आणि 2-3 लाल मिरची घेतलेली आहे तडका द्यायला। आणि कढीपत्ता, जिरी मोहरीची ना चांगली ह्याला फोडणी द्यायची, म्हणून त्याचा फोडणीला आहे ना वरणाला आपल्या चांगला फ्लेवर येतो। चांगली तडतडून द्यायची जिरे आणि मोहरी, तरच आपल्या वरणाला खरी चव येते चांगली। मस्त भाताबरोबर खायला, ह्याच्यात तूप नाही टाकलं तरी चालणार आता आपल्याला भाताबरोबर, कारण का वरणालाच मी तुपाची फोडणी दिलेली। मस्त वरण लागतं तुपाचं एकदम। जिरी मोहरी चांगली तडतडून द्यायची। तुरीची डाळ का नाही वापरत ना, पित्ताचा त्रास होतो म्हणून मी तुरीची डाळ वापरत पण नाही आणि आणत पण नाहीये बाजारामध्ये। घरामध्ये मुगाची डाळच एकदम भरते मी 1 महिन्याची। तुरीच्या डाळीचा जास्त वापर करतच नाहीये। तुम्ही मिक्स डाळीचं बनवू शकता, मसूरची डाळ, तूर डाळ, मूग डाळ एकत्र असं वरण बनवलं ना ते पण खूप छान होतं वरण, एकदम मस्त टेस्टी लागतं ते पण मिक्स डाळीचं। मस्त आपली फोडणी अशी झाली। आता आपण आहे ना कढीपत्ता टाकून घेऊ त्याच्यामध्ये। कढीपत्ता चांगला तडतडून द्यायचा त्याच्यामध्ये, छान होतं हे। नुसते मुगाच्या डाळीचंच बनवलेलं आहे। इथे हळद टाकून घ्यायची, थोडासा हिंग टाकायचा। हे शेवटी टाकायची हळद आणि हिंग, नाही तर काय होतं करपलं जातं त्याच्यामध्ये। छान मिक्स करून घ्यायचं असं। आणि ह्याच्यामध्ये 2-3 लाल मिरची टाकायची, तर खूप छान पण वरण दिसतं। आणि जरासं थोडंसं मिरचीचा टेस्ट पण येतो त्याच्यामध्ये, कारण का मी मिरची अगोदरच टाकली त्याच्यामध्ये वरणामध्ये शिजताना टोमॅटो आणि ते। असं पण आपण टाकू शकतो फोडणीला सगळं ह्याच्यामध्ये, टोमॅटो हिरवी मिरची तडका देताना, तसं पण छान लागतं। इथे चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचंय। वरण आपलं चांगलं शिजलेलं आहे, एवढं असं पण हे मॅश करायची काय गरज नाही आहे त्याला। चांगलं बारीक एकदम शिजलेलं आहे असं डाळ आपली, जास्त पण नाही एकदम असं घट्ट शिजवायची डाळ, मग एकदम असं मग ते बेसन झाल्यासारखं वाटतं। इथं आपण आहे ना कसुरी मेथी टाकून घेऊ, कसुरी मेथीने पण छान फ्लेवर येतं वरणला आपल्या। डाळ आपली चांगली शिजलेली आहे, आपण आहे ना आता ह्याला तडका देऊन घेऊया। आणि खूप असं पौष्टिक आहे हे वरण। मी काय रोज बनवत नाही, आठवड्यातून 1दा-2दा वरण असं होतं माझं, पण भात आम्ही कमीच खातो। बघा आपण असा मस्त तुपाचा तडका दिलेला आहे, खूप छान फ्लेवर येतो एकदम मस्त। एकदम साध्या सोप्या पद्धतीनंच केलेलं आहे वरण। डायरेक्ट पण कुकरला लावू शकतो आपण फोडणी देऊन असं, ते पण छान लागतं वरण। पण कुकरपेक्षा ना असं टोपामध्ये शिजवलेले डाळीचा वेगळीच चव लागते खायला। त्यात मस्त कोथिंबीर टाकून घेतलेली बघा। आणि आपली इथे आता वरण शिजवून तयार झालेलं आहे, मस्त असा खमंग वास येतोय डाळीचा। तुम्ही पण एकदा असं बनवून बघा। कशी वाटली तुम्हाला माझी वरणची रेसिपी?
आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हे बघा आपलं वरण बनवून तयार झालेलं आहे. मस्त एकदम छान स्मेल येतोय वरणचा. मस्त गरम गरम असं वरण प्यायला लय भारी.